आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट सविस्तर विशाल गवळी या नराधमाला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर साक्षी गवळी जी त्याची पत्नी आहे तिला देखील 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कल्याण न्यायालयासमोर या दोघा पती पत्नींना हजर करण्यात आलं आणि त्यावेळी न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं विशाल गवळीला आणि त्यानंतर कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। सुनावणी झाली आणि त्या दरम्यान 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कल्याणमधल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी विशाल गवळीला अटक करण्यात आलेली आहे आणि 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्या पत्नीने त्याला मदत केलेली होती। हा सगळा प्रकार कळल्यानंतर पत्नीने कल्याणमध्ये न थांबता तिच्या माहेरी जाण्यास सांगितलं होतं आणि पोलिसांनी याच अनुषंगाने तपास करत नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर विशाल बुलढाण्यामध्ये शेगावमध्ये असल्याचं कळलं आणि तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर या सगळ्यामध्ये त्याला मदत करणारी त्याची पत्नी साक्षी गवळी हिला देखील 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशालची 3 लग्न झाली आहेत। आधीच्या 2 पत्नी त्याला सोडून गेल्यात। तिसरी पत्नी साक्षी गवळी ही खासगी बँकेमध्ये काम करते, तिला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला अपडेट देतील। सुरेश, प्रज्ञा, खरं पाहिलं तर कल्याण पूर्वेतील ही धक्कादायक घटना आहे। नराधम विशाल गवळी यांनी आतापर्यंत 5 ते 6 कृत्य केलेले आहेत आणि एका 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये त्याची पत्नी साक्षी देखील यामध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी सामील आहे। त्यामुळे आज कल्याणच्या जलदगती न्यायालयामध्ये या दोघांनाही हजर करण्यात आलं होतं। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। न्यायालयाने 7 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी दिलेली आहे। 2 जानेवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। युक्तिवाद या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात आलेला आहे की ह्या दोघांनाही कशा पद्धतीचा त्यांनी प्लॅन केला होता, काय कट रचला होता ह्या घटनेमध्ये, त्यासाठी त्या दोघांची ही उलट तपासणी समोरासमोर बसून ती चौकशी होणार आहे। नेमकं हत्या कशी केली, त्या मुलीची कशा पद्धतीने क्रूरता यांनी केलेली आहे, काय नेमकं या घटनेमध्ये असणार आहे याबाबत बरोबर। याच सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता पोलीस चौकशी करतील, सखोल तपास केला जाईल आणि त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल। सुरेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।